नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरुण भाग 8. कथा ऐकायला उत्सुक आहात ना? चला तर लगेचच सुरुवात करूया. मनात चलबिचल सुरू झाली. तो मनातच दुःखी अन कष्टी होऊन विचार करत होता. म्हणजे तेव्हा ती माझ्याशी खोटी बोलली? तिला साधं गिफ्टही देऊ शकत नाही. उलट तिने बचत केलेले सगळे रुपये संपले, तेही माझ्यामुळे. गरीबातला गरीब माणूस मनाने किती श्रीमंत असतो याची प्रचिती त्याला आली होती. उद्या सकाळी पुन्हा बाजाराच्या गावाला जातो आणि तिला हव्या तशा बांगड्या आणि पैंजण घेऊन येतो. परंतु आता माझं जाणंही नक्की झाले आहे. त्यामुळे एकदा तिच्या बापूंजवळ बोलायला हवे. आमच्यातील नाते त्यांच्यासमोर कबूल करायला हवं. तो मनातल्या मनात सगळ्या गोष्टी ठरवत होता. मेजर साहेब, पान लावलं आहे, जेवण करायचं या, गौरी आतून म्हणाली. थोड्याच वेळात सगळ्यांची जेवणही झाली. बापू आणि मेजर शिव अंगणातल्या माचावर बसले होते. मेजर शिवने मनाची सगळी तयारी केली होती. बापू, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मेजर शिव भीत परंतु थोडं कचरत म्हणाला. विचारताव काय? बोला की, बापूही म्हणाले. बापू, मला माझ्या कॅम्पमध्ये संपर्क झाला आहे. यामुळे येत्या 1-2 दिवसात मी इथून जाऊ शकतो. तुम्ही मला आधार दिलात, माझी काळजी घेतलीत. मरणाच्या दारात असलेला मी तुम्ही नवीन जीवन दिलात, आयुष्य दिलं. त्याबद्दल मी तुमचे आभार मानण्यात धन्यता मानणार नाही. कारण तुम्ही माझ्यासाठी जे केलेत ते मला कधीच फेडता येणार नाही. त्याबद्दल मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. मेजर शिव थोडासा भावुक होत म्हणाला. मेजर साहेब, उलट आम्हाकडून काही चूक भूल झाली असेल तर तुम्ही पोटात घालून घ्या. बापू थोडं थंड शब्दात म्हणाले. बापू, तुम्ही मला जीवनदान दिले, परंतु मला काहीतरी तुमच्याकडे अजून मागायचं आहे. तुम्हाला मी योग्य वाटलो तरच तुम्ही निर्णय घ्या. शिव कचरत म्हणाला. परत बोलू लागला. बापू, मी काय म्हणतो, माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून तुम्ही माझ्या हातात गौरीचा हात द्यावा. इथे आल्यानंतर मी तिच्यात कधी गुंतत गेलो ते मलाच कळले नाही. मी तिला आयुष्यभर सुखात आनंदात ठेवीन. तिला कशाचीच कमी भासू देणार नाही. हा माझा शब्द आहे आणि माझी वचनबद्धता मी नक्की पाळतो याची मला मनापासून खात्री आहे. माझे मन मी मोकळे केले आहे. आता तुम्ही जो निर्णय मला द्याल तो मला मान्य असेल. मेजर शिव आपलं मन व्यक्त करत होता. मेजर साहेब, माही पोटी तुम्ही तुमच्या काबीला कसं समजला हेच आम्हासाठी खूप मोठं आहे. तुम्हासारख्या मोठ्या माणसानं आम्हा लय मोठा मानते. बघा साहेब, माणूस ओळखाया एक पहर लय असतो. तुम्हासनी तर 3 माह ओळखतो हाय. तेव्हा तुमच्या हातात माया पोटीचा हात मी आधी देईन. आधी माया पोटीला विचारणार, मगच काय तो निग्रह म्हणजेच निर्णय घेईन. बापू म्हणाले. बापू, जशी तुमची मर्जी, परंतु मी तुमच्या निर्णयाचा मान राखीन. शिव म्हणाला. बापू उठून आत गेले. आतल्या खोलीत चटईवर पडलेल्या गौरीने सगळी ऐकली होती. त्यामुळे हृदयातील स्पंदनांची धडधड वाढली होती. श्वासही फुलला होता. कारण तिला वाटलंच नव्हतं ती एक पाड्यावरची साधारण मुलगी. तिच्या आयुष्यात असा कोणी येईल अन तिला सरळ सरळ लग्नाची मागणीच घालेल. तो एक राजकुमाराला साजेसा असाच होता. अन ती एका झोपडीत राहणारी दासी. त्याचं आणि तिच्या एकमेकांच्या राहणीमान
दर्जा श्रीमंत गरीब यांत ताळमेळ बसत नव्हता, तर त्यातच खूप तफावत होती. परंतु तिचा स्वभाव, तिची काळजी, तिचे लागवी बोल, तिचे विचार यांनी त्याला भुरळ घातली होती. आणि त्याचा स्वभाव, त्याचे विचार, आचार यांनी ती मोहित झाली होती. एवढ्या दिवस तो त्यांच्यासोबत राहत होता. कधी कधी बापूही नसत घरी. त्यावेळी त्याने कधीच तिला एका विचित्र नजरेने पाहिले नव्हते की तिच्याशी कुठलाच गैरव्यवहार केला नव्हता. तो नेहमीच नम्र होता. गौरी पोटी, मेजर साहेब तुझ्याशी वरण्याचं म्हणजेच लग्नाचं म्हणत होते. तुले काय निग्रह हाय तो मले विचार करून सांग. पण पोटी मले मेजर साहेब एक माणूस म्हणून लय चांगलं वाटलं. बापू गौरीला सांगत म्हणाले. गौरीने बापूंकडे एकवार पाहिले आणि लाजून मान खाली घातली. बापू तिच्याकडे पाहत होते. आपला निर्णय सांगण्यासाठी तिचा जीव धडधडत होता. तरीही ती लाजतच म्हणाली, बापू माझा होकार आहे. मला मेजर साहेब पसंत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बापूंना आधीच कळले होते. त्यांची गौरी ही कदाचित मेजर साहेबाच्या मनाने गुंतली आहे. शेवटी एका बापाचं हृदय मुलीच्या मनाला सहज ओळखतं. ते आनंदातच बाहेर आले आणि म्हणाले, मेजर साहेब मला दुराग्रह नाही आहे. गौरीचा निग्रह आहे तुमच्याशी वारण्याचा म्हणजेच लग्नाचा. बापू मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुम्ही तुमचा पोटचा गोळा मला देणार आहात. खरंच मी खूप भाग्यवान आहे जी मला गौरीसारखी भावी संगीने मिळणार आहे. मेजर शिव अधिक उत्साहाने आणि आनंदाने म्हणाले, फुलं कधी करणार समज? तुमच्या मायबाप असेल ना, त्यांशी पण विचारावं हवं ना. ते काय दुराग्रह नाही ना बसवणार? माझ्या जीवाला भीती वाटते. बापू थोड्या काळजीने म्हणाले, बापू आता मला माझ्या कामावर म्हणजेच सीमेवर जाणे खूप गरजेचे आहे. माझ्यासाठी माझं कर्तव्य हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यानंतर बाकी सगळं. त्यामुळे तरी आधी मी कर्तव्य निभावणार. जेव्हा रजेवर पुन्हा जाईन तेव्हाच येईन. परंतु आता मी आईसाहेब आणि आबांना सगळं सांगणार आहे. ते माझ्या निर्णयाच्या विरोधात कधीच जाणार नाही. माझी रजाबंदी तर त्यांची रजाबंदी याची मला खात्री आहे. जेव्हा येईन तेव्हा गौरीला स्वतःची बनवूनच घेऊन जाईल. तोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझी अमानत गौरी हिचा सांभाळ करा हीच विनंती करेन. आपल्या मनातल्या घालमेलीला त्याने अगदी सहजरित्या व्यक्त केलं होतं. मेजर साहेब जसं तुले म्हणाल तसंच होईल समजा. फक्त माझ्या पोटीचा जीव अडकलाय तुमच्यात हे ध्यानात राहू दे. माझ्या पोटीच्या डोळ्यात म्या आसवं नाही पाहू शकत. ती ह्या डोळ्यात आसवं बघितली ना की माझ्या जीवाला घोर लागतो या. बापू थोड्या काळजीत आणि कडक तितक्याच हळव्या आवाजात म्हणाली, बापू तुम्ही काळजी करू नका. मी सगळं ठीक करेन. मला तुमची घालमेल समजते. एका बापाचं काळीज ते शेवटी काळीजच. मायेच्या हळव्या धाग्यांचा गाळीचाच. मेजर शिव आपले भाव शब्दात गुंफत म्हणाला. थोड्याच वेळात सगळे झोपायला गेले. सकाळी कोंबड्याने बांग दिली आणि गौरी उठली. बापूंना आज थोडं लवकर जायचं होतं म्हणून ती रांधण करण्यात मग्न होती. बाहेर शिवही उठला होता. त्याला बाजाराच्या गावाला जायचं होतं. त्याने मोबाईलमध्ये पाहिलं. सकाळचे 4:45 झाले होते. संपूर्ण पाडा जरी शांत असला तरीही काही ठिकाणावरून भांड्यांचा आवाज
पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. सगळं वातावरण आनंदित होतं आणि शिवच्या चेहऱ्यावरही वेगळाच आनंद झळकत होता. गौरी पाण्याची भांडी घेऊन बाहेर आली तर मेजर शिव कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते हे तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. ती त्यांना पाहत म्हणाली, मेजर साहेब, कुठं निघालासा? कुठं निघाले? कुठं स्वारी? चाय नाही घेत आहे का? गौरी, ते माझं थोडं काम आहे बाजाराच्या गावाला, तर लगेच जाऊन येतो. चहा म्हटलं मागावी, तुझ्याकडे तर तू कामात मग्न होतीस ना, म्हणून नाही मागितली. मेजर शिव म्हणाला, लगेच आणते हा चाय. कधीची तयार केली आहे, फक्त कोरी आहे, अजून शेळीचं दूध काढलं नाही आहे ना. गौरी बोलतच पळत आत गेली. तिने गरमागरम चहा आणला. तो चहा घेत होता आणि एका नजरेने तिला पाहत होता. सकाळच्या फ्रेश वातावरणात तिचा ग्लो अजूनच भरून गेला होता. कमालीची सुंदर दिसत होती. केस विंचरलेले नसल्यामुळे काही बटा गालावर खेळत होत्या. गौरी, सकाळी सकाळी मला भुरळ घालायची ठरवली आहे की काय? ही पाण्याची भांडी घेऊन सकाळी सकाळी कुठे निघाली तू? मेजर शिव तिच्याकडे बघत हसत काळजीत म्हणाले, कारण अजूनही उजाडलं नव्हतं, त्यामुळे पायाखालीही दिसत नव्हतं. ते मी पर्या छोटासा ओढा वर जाते. आता खूप ऊन पडत असताना त्या झऱ्यावर समद पाणी आटलं आहे. गौरी स्पष्टीकरण देत त्याला समजावत म्हणाली, थोड्या वेळाने जा, आता काळोखातून जायची काहीच गरज नाही आहे. स्वतःची काळजी करत नाही, माहिती आहे मला, परंतु माझ्यासाठी तरी काळजी घेत जा मॅडम. लक्षात ठेवा, इथे तुमच्यात कोणाचा तरी जीव गुंतला आहे. तुला त्रासात नाही पाहू शकत नाही. मेजर शिव थोडा हलवा होत म्हणाला, मी असेन ठीक, माझी नका काळजी करू. मी एकटी जात नाही आहे, सगळ्या बाया जात आहेत. आमचं तसं कालच ठरलं आहे, समजलं? आता जावा तुम्ही, नीट जावा आणि नीट यावा. मी वाट बघते तुमची. ती थोडं लाजत नजर झुकवत म्हणाली. सकाळी 9च्या सुमारास तो बाजाराच्या गावाला पोहोचला. बाजाराच्या टोकाला असलेल्या सोन्याच्या दुकानात तो गेला. गळ्यातल्या चैनीकडे त्याने एकवार पाहिले. त्यात असलेले छोटेसे लॉकेट त्याने काढले. त्याच्या आजीची आठवण होती. हातात घेऊन त्याने ते घट्ट हृदयाजवळ पकडले आणि थोडा भावूक होत म्हणाला, सॉरी आजी, सॉरी सॉरी. तुझी एक आठवण ठेवतो आहे, परंतु एक आठवण देत आहे. तुझा आशीर्वाद आतापर्यंत माझ्या पाठीशी होता. आतापासून तुझ्या नात सुनेच्या पाठीशी ठेव. तिला पैंजणाने बांगड्या घ्यायच्या आहेत. तिने माझ्यासाठी स्वतःच्या बचतीतून पैसे खर्च केले होते. काल आता माझी वेळ आहे. आजी, तिच्या बापूंकडे मी तिला मागणी घातली आहे. लवकरच ती पाटलांच्या घराची सून आणि तुझी नातसून होईल. परंतु आता मला जायचं आहे, म्हणून माझी एक आठवण तिच्याकडे द्यायची असं मनोमन ठरवलं आहे. त्यात तुझा आशीर्वाद आहे म्हणजे अजूनच चांगले ना? हो ना ग? तो मनातल्या मनात विचार करत होता. अहो दादा, तुम्हाला काय हवं आहे? कधीपासून पाहतोय, नुसते उभे आहात. तो सोनार थोड्या कडक शब्दात आणि रागात म्हणाला, दादा, ह्या सोन्याच्या लॉकेटचे किती पैसे होतील ते सांगा. शिव म्हणाला, दादा 5,000 होतील. दुकानवाला त्या लॉकेटचे वजन करत आणि तोलमाल करत म्हणाला, दादा, आता मला पैंजण दाखवा. सुंदर असायला हवेत हा. दुकानवाल्याने खूप सारे डिझाईन दाखवले. तो एक एक बघत होता. शेवटी त्याला एक पसंत पडली. दादा, ही पॅक करा आणि बांगड्याही दाखवा. शिव थोड्या उत्साहाने म्हणाला.
अहो दादा, बांगड्या इथं सोन्याच्या नसतात हां, त्या कोणी घेत नाही ना. इकडे हा सगळा पट्टा आदिवासी भागाचा पडतो ना, त्यामुळे जे थोडे श्रीमंत आहेत तेच घालणारे. बांगड्याही चांदीच्याच घालतात. ह्या बघा डिझाईन, तो सोनार म्हणाला. शिवने बांगड्याही पसंत केल्या. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. दादा, सगळ्याचे 4,500 झाले. सोनार म्हणाला. पैंजण आणि बांगड्या त्याने घेतल्या, त्याचबरोबर राहिलेले पैसेही घेतले. आता मात्र तो परतीच्या वाटेला लागला. त्याने मोबाईल पाहिला. त्याला उद्या सकाळी निघायचं होतं. आता दोघांच्यात दुरावा येणार होता. आपल्याकडे आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो तरी होता, परंतु तिच्याकडे आठवण काहीच नव्हती. फक्त क्षण होते. आता पैंजण आणि बांगड्याच्या रूपात तिच्याकडे आठवण राहणार होती. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा ऐकायला उत्सुक आहात आणि कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.